ओके, लाईन बी पर्यंत झालंय. नेक्स्ट लाईन ड्रॉ करा. सी, तिथं जशी दिसते तशी ड्रॉ करा तुम्हाला फ्री हँड. फ्री हँड जशी येते तशी ड्रॉ करा. आणि थिन करायचे, फार त्याच्यावरती दाबून जोर देऊन नाहीये काढायचे. थिन फ्री हँड म्हणलं की फ्री हँडच काढायचे, सैल हाताने. त्याच्या पुढे लिहा कंटिन्युअस थिन फ्री हँड. कंटिन्युअस थिन फ्री हँड. नंतर ऍप्लिकेशन मध्ये लिमिट्स ऑफ partial or interrupted views and sections if the limit is not a chain, thin line. एखादे इंटरप्टेड व्ह्यूज असतील किंवा सेक्शन असेल किंवा पार्शियल लिमिट्स दाखवायचे. पार्शियल लिमिट्स म्हणजे जसं आपण ही खालची लाईन दाखवतो, पार्शियल लिमिट म्हणजे कसं, जे वरचं आहे तसंच हे पण आहे असं आपण लाईन न दर्शवतो. तर ते ह्याच्यासाठी त्याचा यूज केला जातो. ओके, त्याच्याच खाली डी लाईन ड्रॉ करा, ती झिगझॅग लाईन. कंटिन्युअस परत झेड, कंटिन्युअस परत तिरकं झेड. झाली लाईन काढून सगळ्यांची? झाली का लाईन काढून सगळ्यांची? प्रेझेंट आहेत का सगळे? येस मॅम. पुढे लिहा डिस्क्रिप्शन मध्ये कंटिन्युअस थिन लाईन व स्ट्रेट. कंटिन्युअस थिन ब्रॅकेट मध्ये स्ट्रेट लिहा विथ झिगझॅग्स. स्ट्रेट विथ झिगझॅग्स. ऍप्लिकेशन दोघांचं सेमच आहे, त्यामुळे ऍप्लिकेशनचा डी च लाईन काढून झाल्यावर तुम्ही लाईन मारली तरी, लाईन ड्रॉ केली तरी चालते. जसं टेबल मध्ये आहे तसं सेम. झालं इथपर्यंत सगळ्यांचं? झालं की इथपर्यंत सगळ्यांचं? झालं नाही का अजून? झालंय का सगळ्यांचं? येस ऑर नो?
Yes, Yes. ma'am. दोघांचंच होतंय, बाकीचे झोपलेत का? बॉईज मध्ये कोण काढतंय का नाही? इतर गर्ल्स पण आन्सर देत नाहीयेत. तुमच्यासाठी चालू आहे ना हे सगळं? दोघच फक्त आन्सर देतात, दोघच फक्त सांगतेत, येस म्हणतेत, नो म्हणतेत. बाकीच्यांचं काय? जयेश पाटोळे. पाटोळे प्रेझेंट आहेत का लेक्चरला? अभिजित शेळके. प्रेझेंट आहेत का तुम्ही लेक्चरला? मुलांमध्ये कोण लेक्चर सिरियसली करताय का नाही? तुम्हाला आता वाटत असेल की काय फक्त लाईन्सच काढायचे, ड्रॉ करायचे, पण पुढे हे सुद्धा येत नाही कशाला काय म्हणतात आणि कशाला काय, इंजिनियर होऊन सुद्धा. आदित्य कदम प्रेझेंट आहेत का तुम्ही लेक्चरला? जे बोलणार नाहीत त्यांची अब्सेंटीज Yes, ma'am. टाकणार आहे, असल्यासारखं नाही राहायचं. हर्षवर्धन. Yes, ma'am. काढताय का ड्रॉइंग? पृथ्वीराज भड. Ma'am. पृथ्वीराज भड अब्सेंट. सुतार सोयब. Yes, ma'am. सुतार सोयब Yes, ma'am. काढलं का सुतार तुम्ही? हाँ. जानकर. जानकर प्रेझेंट आहेत का लेक्चरला? जे काही बोलणार नाहीत त्यांची अब्सेंटीच असणार आहे, त्यात काही वादच नाही. सरवळे. अनिकेत सरवळे फक्त लेक्चर जॉईन करून ठेवायचं कुठंतरी मोबाईल आणि चाललंय आपलं आपलं काम. कशाला पैसे भरून शिकत बसता, एवढं कामच करत बसायची. मैडम. काढताय का ड्रॉइंग? तेजस पाटील. Yes, ma'am. तुकाराम रोडे. रोडे Yes, ma'am. प्रेझेंट आहेत का लेक्चरला? Yes, ma'am. मला सगळ्यांचे फर्स्ट ड्रॉइंग लवकरात लवकर कम्प्लीट पाहिजे. ज्यांनी नोटबुक घेतल्या नाहीत काय ते तुमचा विषय. मी अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं आणि सांगूनही खूप दिवस झाले. सिरियसनेस येऊ द्या जरा तुमच्यात. ओके, नेक्स्ट लाईन काढायला घ्या. रफ तरी काढून घ्या, नंतर स्केचबुक मध्ये काढा. स्केचबुक आणलं की आजच घ्या सगळ्यांनी स्केचबुक. लाईन ई मध्ये बघा, स्ट्रेट लाईन आहे आणि मध्ये गॅप आहे, स्ट्रेट लाईन आहे आणि मध्ये गॅप आहे. अशी डॉटेड लाईन तुम्हाला काढायची. पण हे डॉट आहेत का? नाही, लाईन्स आहेत मोठ्या मोठ्या. तर अशी सेम लाईन तुम्हाला ड्रॉ करायची. आणि थिक ड्रॉ करायची, म्हणजे थोडीशी डार्क दिसायला पाहिजे. डॅशड थिक.
त्याच्या पुढे लिहा डिस्क्रिप्शन मध्ये डॅशड थिक. डॅशड थिक. जनरल ऍप्लिकेशन मध्ये लिहा फर्स्ट ऍप्लिकेशन हिडन आउटलाइन्स. हिडन आउटलाइन्स मध्ये दाखवतो आपण. अँड हिडन एजेस. ज्यावेळेस ड्रॉइंग काढायला घेणार आहेत त्यावेळेस तुम्हाला कळेल. हिडन आउटलाइन्स फर्स्ट नंबरचं ऍप्लिकेशन. सेकंड नंबर हिडन एजेस. नेक्स्ट लाईन घ्या एफ. ही पण सेम तशीच काढायचे पण त्याच्या लाईन्स थोड्या लहान काढायच्यात आणि थिन काढायचे. म्हणजे थोडस आपण वरची लाईन डार्क काढली होती त्याचप्रमाणे खालची लाईन कशी काढायची थिन काढायची. थिन म्हणजे फेंट काढायचे. डिस्क्रिप्शन मध्ये लिहा डॅशड थिन. डॅशड थिन. ऍप्लिकेशन सेमच आहेत. तुम्ही डायरेक्ट त्याला ब्रॅकेट केलं तरी चालेल किंवा डबल लिहा. हिडन आउटलाइन्स आणि हिडन एजेस. ऍप्लिकेशन नंबर 1 हिडन आउटलाइन्स. ऍप्लिकेशन नंबर 2 हिडन एजेस. जी मधलं काढा आता लाईन. एक मोठी लाईन आहे मध्ये एक थोडीशी डॅश आहे परत मोठी लाईन परत डॅश आहे. त्याला चेन थिन लाईन असं म्हणायचं. चेन थिन लाईन ड्रॉ करा ती. डिस्क्रिप्शन मध्ये लिहा चेन थिन. ऍप्लिकेशन्स मध्ये लिहा फर्स्ट ऍप्लिकेशन आहे सेंटर लाईन्स. सेंटर लाईन ड्रॉ करण्यासाठी यूज करतो आपण ही लाईन. सेंटर लाईन. लाईन्स ऑफ सिमेट्री. एखादी सिमेट्री दाखवायची असेल तर त्याच्यामध्ये आपण ही अशी लाईन ड्रॉ करतो आणि त्याच्या कडेला सिमेट्री दाखवतो. म्हणजे आय सेक्शन असेल किंवा पी सेक्शन असेल तर ते सिमेट्री दाखवण्यासाठी अशा लाईनचा यूज केला जातो. तुम्ही मॉस मध्ये बघितलं असेल. म्हणजे सिमेट्रिकल स्ट्रक्चर दाखवायचे असेल तर जिथून सिमेट्री स्टार्ट होते तिथून ही लाईन आपण पास करतो. नंतर ट्रॅजेक्टरीज. ट्रॅजेक्टरीज म्हणजे काय तर एखादा पाथ दाखवायचा असेल एखादा कर्व दाखवायचा असेल तर आपण ह्या लाईन न दाखवतो. सेकंड ऍप्लिकेशन लाईन्स ऑफ सिमेट्री. थर्ड ट्रॅजेक्टरीज. ट्रॅजेक्टरीज. एच लाईन काढा आता. एच लाईन तुम्हाला जशी तिथं दाखवली तशीच काढा. एच लाईन.
एच लाईन काढून झाली. डिस्क्रिप्शन मध्ये लिहा चेन थिन comma thick at ends and changes of direction आता ह्या लाईन मध्ये तुम्हाला काय दिसतंय, दोन्ही एंड्सला थिन दिसते आणि चेन थिन म्हणजे थिन चेन दिसते अशी पूर्ण इथून इथपर्यंत. परत एंड्सला थिक दिसते आणि डिरेक्शन काय होते त्याची चेंज होते, सरळ जाते, परत वरती जाते, परत सरळ जाते, डिरेक्शन चेंज होते. त्याचं ऍप्लिकेशन काय आहे, कटिंग प्लेन्स दाखवण्यासाठी आपण काय करतो, ह्या लाईनचा यूज करतो. कटिंग प्लेन्स दाखवण्यासाठी. राईट ऍप्लिकेशन नंबर 1 कटिंग प्लेन्स. ओके, लाईन नंबर जे लाईन काढा. चेन थिक म्हणजे तुम्हाला ती डार्क लाईन काढायची, मधला डॉट पण डार्क काढायचे. मोठी लाईन, परत छोटासा डॅश, परत मोठी लाईन, परत छोटासा डॅश, अशी चेन टाइप लाईन काढायची. ओके, चेन थिक डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचं चेन थिक. ऍप्लिकेशन लिहा. ऍप्लिकेशन नंबर 1 indication of lines or surface to which a special requirement applies. एखादी लाईन मेन असेल, इंडिकेट करायची असेल आपल्याला, ती दाखवायची की ही इम्पॉर्टंट लाईन आहे म्हणून, किंवा एखादा वेगळं काहीतरी सरफेस प्रोव्हाइड केलाय किंवा एखादं वेगळं काहीतरी स्पेशल प्रोव्हाइड केलंय, तर ते दाखवण्यासाठी चेन थिक लाईनचा यूज करतात. ओके, के लाईन इथपर्यंत ड्रॉ करून झालंय सगळ्यांचं? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट लाईन काढा के. लाईन के. आता इथं काय करायचंय, मोठी लाईन काढायची आणि 2 डॅश लाईन काढायची, परत मोठी लाईन, परत 2 डबल डॅश, म्हणजे चेन थिन डबल डॅशड लाईन आहे ही. काढा अगोदर ड्रॉइंग. डिस्क्रिप्शन मध्ये लिहा चेन थिन डबल डॅशड.
ऍप्लिकेशन मध्ये लिहा. फर्स्ट त्याचा ऍप्लिकेशन, आउटलाइन्स ऑफ ऍडजसंट पार्ट्स, outlines of adjacent parts. Second application, फर्स्ट झाले लिहून सगळ्यांचं. सेकंड ऍप्लिकेशन, alternative and extreme positions of movable parts. सेकंड ऍप्लिकेशन बघा, alternative and extreme positions of movable parts. Third, centroidal lines. Fourth, initial outlines prior to forming. Initial outlines prior to forming. Parts situated. Fifth application, parts situated in front of the cutting plane. एखादी ऍडजसंट काहीतरी मोठी बिल्डिंग असेल किंवा कोणताही पार्ट असेल तर त्याची आउटलाईन दाखवण्यासाठी ह्या लाईनचा यूज केला जातो. नंतर ह्या लाईन आपण अजून काय दाखवू शकतो, सेंट्रॉइडल लाईन्स दाखवू शकतो. अल्टरनेटिव्ह आणि एक्स्ट्रीम पोझिशन्स ऑफ मुव्हेबल पार्ट्स म्हणजे आता एखादी टाकी असेल पाण्याची किंवा अजून कोणते मुव्हेबल पार्ट्स असतील तर ते आपल्याला मूव्ह करायचे असतील तर त्या मुव्हेबल पार्टची पण आउटलाईन आपण यानं दाखवू शकतो. ओके. नंतर इनिशियल आउटलाइन्स प्रायर टू फॉर्मिंग म्हणजे एखादा प्लॅन आपल्याला ड्रॉ करायचा आहे शीट वरती तर इनिशियल आउटलाईन आपण ह्या लाईनला सुद्धा दाखवू शकतो. ओके. आणि पार्ट सिच्युएटेड इन फ्रंट ऑफ द कटिंग प्लेन म्हणजे काय, जे काही सेक्शन घेतला आपण त्याच्यामध्ये कोणतं प्लेन कट झाले तर ते प्लेन दाखवण्यासाठी पण आपण या लाईनचा यूज करतो. ओके. फर्स्ट तर आपण लाईन्स काढलं, खूप मोठं प्रॅक्टिकल आहे हे. नेक्स्ट आपल्याला ग्राफिकल सिम्बॉल्स काढायचे फॉर मटेरियल. नंतर त्याच्यात डोर्स आणि विंडोज काढायचे. नंतर सिम्बॉल्स फॉर सॅनिटरी अँड वॉटर सप्लाय. परत इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आणि ऍब्रिव्हेशन्स राईट करायचे. ऍब्रिव्हेशन्स म्हणजे काय तर स्टीलला काय म्हटलं जातं किंवा सिमेंटला काय म्हटलं जातं किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे ऍब्रिव्हेशन्स आहेत, ते ऍब्रिव्हेशन्स आपल्याला बघायचे. ओके. तर खूप छोटासा पार्ट आता या प्रॅक्टिकल मध्ये कव्हर झालाय. सगळ्यांनी हे स्केचबुक मध्ये ड्रॉ करायचंय आणि त्याची PDF बनवून गुगल क्लासरूमला अटॅच करायची. मी लिंक तुम्हाला शेअर करेन गुगल क्लासरूमची. ओके. तर आज सगळ्यांनी ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी आज पहिल्यांदा स्केचबुक घ्या, रात्री बसून ड्रॉ करा. H किंवा 2H ची पेन्सिल घ्यायची, डार्क पेन्सिल घ्यायची नाही. तर H किंवा 2H ची पेन्सिल घ्यायची, मोठी स्केल घ्यायची जेणेकरून तुम्हाला आउटलाइन्स किंवा टेबल वगैरे आखायला सोपं जाईल. ओके. लक्षात आलं सगळ्यांच्या? लक्षात आलं का सगळ्यांच्या?
काय बोलायचं नाही असं ठरवलंय काय सगळ्यांनी?